नाही की तुम्हाला माहिती आहे कीर्तन 9ला चालू होतं, पण महाराज किती वाजता येतो इतके हुशार येते. पण कीर्तनकार गेल्याच्या नंतर जी व्यक्ती कीर्तनाला येते तिचं 25% पुण्य कमी होऊन जात असतं. कीर्तनकाराच्या आधी जो जाऊन बसतो त्याला 100% पुण्य भेटतं. हा नियम आहे बरं. हा काय आहे, तुम्ही मला परत बोलवावं ही मला अपेक्षा नाही, परंतु नियमाने कीर्तन झालं पाहिजे. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग. लोकांनी चांगलं म्हटलं म्हणजे काय माझा उद्धार नाही, काय तुमचा उद्धार नाही. मला ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या लाजीखाली जगायचं, कारण संप्रदाय त्यांनी काढलेला आहे, माझ्या बापाने थोडी काढला आहे. मग संप्रदायाचे जे नियम आहे ते आपण ज्या गुरूंकडनं शिकलो ते संप्रदायाचे नियम समाजापर्यंत पोहोचवणं हे कीर्तनकाराचं कर्तव्य. आणि ज्या लोकांना खरं सांगितलेलं आवडत नाही आणि ज्या लोकांना साधू संतांच्या वचनांवरती विश्वास नाही अशा लोकांना आम्हालाही कीर्तन सांगायचे नाही. आलं का लक्षामध्ये? 2 पैसे भेटतील म्हणून समाजामध्ये ज्ञान विक्रीचा धंदा लावायचा नसतो. तर आपल्याला जे माहिती आहे, आपल्याला जो अनुभव आलेला आहे की देवाच्या भक्ती आणि प्राप्तीने काय आनंद निर्माण होतो, तोच आनंद जनसमुदायामध्ये निर्माण व्हावा याच्यासाठी हा चालत असलेला अट्टहास आहे. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अभंग नाथ महाराजांचा आहे. कोणाचा आहे? इथं बसल्यापैकी फक्त खरं खरं सांगता महिला वर्ग. दिवसभर तुम्ही काबाड कष्ट करून एवढं तुमचं अंग दुखवून 2 तास तुम्ही कीर्तन ऐकण्यासाठी जेव्हा धर्ममंडपामध्ये येतात, तर धर्ममंडपामध्ये देवा धर्माचं ऐकण्यासाठी का बाकीच्या गोष्टी ऐकण्यासाठी? नक्कीच देवा धर्माचं ऐकण्यासाठी, याच्यात कुठल्याही प्रकारची शंका नसावी. मस्जिदीमध्ये 5 लाख मुसलमान गेले तर ते नमाज पढण्यासाठीच जातात. आल्या का लक्षामध्ये? बुद्ध विहारामध्ये जर समजा बहुजन समाज जन्म झाला तर तो नक्कीच महाराजांच्या पूजेसाठी जमा होत असतो. किंवा लाख ख्रिश्चन लोक जर जमा झाले तर ते येशू ख्रिस्ताची भक्तीसाठीच जातात. परंतु 4 हिंदू जरी मंदिरात गेले तरी ते तंबाखू खाण्यासाठी सुद्धा जाऊ शकता असा नियम आहे बरं का. आपल्या लोकांना आपल्या धर्माबद्दल घेणं देणं नाही. फक्त छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजीनगर लावून तुम्ही हिंदू झालात असं मनात घ्यायचा नका. हिंदुत्व हे रक्तामध्ये लागतं. सकाळी उठल्याच्या नंतर प्रातःविधी केल्याच्या नंतर जी व्यक्ती टिक्या लावून मंदिरामध्ये हनुमान चालिसेचं पठण करते ती खऱ्या अर्थाने हिंदू असते. जर तुम्हाला वेळ नाही तर कमीत कमी घरामध्ये तरी तुम्ही देवपूजा, इथं बसलेल्यांपैकी कोणत्या बी माणसाने हातवर करावा की मी माझ्या घरामध्ये सकाळ संध्याकाळ देवपूजा करतो, हातवर करा. 1 जण 2 3 म्हणजे 10% लोक. किती? 10%. वेळ नाही महाराज, आम्हाला वेळ नाही हो, वेळ नाही. ज्या अंधारातून जन्माला आले त्याच अंधारात एकटं जायचं ध्यानात ठेवजा. मम वंश जीव लोके जीव भूता सनातनः मन षष्ठानि इंद्रियाने प्रकृतीस्थाने न कर्षति. अर्जुना, मी प्रत्येक माणसाच्या अंतकरणामध्ये 5 इंद्रिय 6वं मन म्हणून कार्यरत आहे. मी मंदिरात सापडेल याचा भरोसा नाही. मी मंदिरात त्याला सापडतो ज्याने स्वतःला शोधलं. आत्माच परमात्मा असतो, नरचाच नारायण होतो, हे सिद्धता आपल्या लक्षात आली पाहिजे. देवा धर्माच्या कामामध्ये माणसांच्या डोक्यामध्ये वेगळे किडे चालतात. पण एक गोष्ट लक्ष देऊन ऐक जा, छाती ठोकणारा बी मरी घ्यात, तंगडा ठोकणारा बी मरी घ्यात. ध्यानात ठेव जा बरं. चांगला चांगला मरी घ्यात. हा अभंग एकनाथ महाराजांचा आहे. एक एक कडी मी सोडवणार आहे. आणि सोडवणार आहे म्हणण्यापेक्षा तो परमात्मा करून घेणार आहे. चाले हे शरीर कोणाची या सत्यन कोण बोलवी ते हरिविण. कीर्तनकार त्याच्या बुद्धीने त्याच्या विद्वत्तेने बोलतो, असा विचार आणणं सुद्धा पाप आहे. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राणू हाले. अर्जुना, या जगतामध्ये जी घटना घडते त्या सगळ्या घटनांना मी जबाबदार आहे, मग ते पाप असलं तरी. कारण जग मी निर्माण केलंय आणि हे जग जर मी निर्माण करू शकतो तर हे जगाची विध्वंसही मी करू शकतो. 2-2 कोटी रुपये भरायला तयार होते लोक कोरोना काळामध्ये, परंतु देवाने सगळंचं सगळं बाजूला ठेवलं आणि काड्या थैलीमध्ये नाश करून प्रेत गावात आलं. तर याच गावकऱ्यांनी सांगितलं होतं कोरोनामा मरेले गावना बारिशील गाई द्या. आणि जोपर्यंत तो जिवंत होता तोपर्यंत आम न गाव मरी घ्या ते दकालबिनी गाव. काय वाटतं तुम्हाला? माणसं आहेत तुम्ही, माणसं. तुम्ही पैशाने फक्त सुविधा विकत घेऊ शकता, सुख नाही विकत घेऊ शकत. सुख फक्त सतचित्त आनंद स्वरूप परमार्थातच आहे, हे तुमच्या लक्षात येत नाही. आणि कीर्तनाला गेल्याच्या नंतर अंतकरण असं शुद्ध असलं पाहिजे. काही मरिग्यात पण हसणार नाही, मरिग्यात त्या. आणि तो गंधा पटक चेहराना फोटो गरमा लावा, दाखला पोरे पाहिजे, फोटो फेकणं पडणार. हसलं पाहिजे, हसलं पाहिजे, नाचलं पाहिजे. काय अहंकार आहे काय माहिती. अरे आपने धुन में जिये जाओ, क्या कहेंगे लोक सबसे बडा रोग आहे. लोकांशी इमानदार राहण्यापेक्षा तुम्ही त्या मालकाशी इमानदार राहा. जिथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. त्या पांडुरंगाला कधी कीर्तन आवडलं ना तर तो डायरेक्ट मोक्षाच्या दारात घेऊन जातो. अभंगाला सुरुवात करायची. आता करायची सुरुवात. कर जोडोनी विनवी तो तुम्हा. कोणाला? तुम्हाला म्हणजे कोणाला? समाजाला नाही बरं. हा अभंग जरी साधा वाटत असला पण अर्ध प्रकरण कूटरचनेचं आहे. एकदम गोड सांगतो. तुम्हाला झोपा येतील, तुम्हाला कंटाळा येईल इथपर्यंत मी कीर्तन करणार नाही.
11:15 पर्यंत कीर्तन करायचं आहे, कारण गाव फार लांब आहे, पाणी पावसाळ्याचे दिवस आहे, आणि मी कीर्तन करून मेलो तरी तुम्हाला घेणं देणं नाही. चोपदार बुवा लोक, तुम्ही कसं काय नाही म्हटलं? तुम्ही गावाचं प्रतिनिधित्व करताय म्हणजे तुमचं म्हणणं आहे की बा गावाचं बी तेच म्हणणं आहे. हा, कर जोडूनही विनवितो तुम्हा कोणाला, जे लोक संसाराचं वजन मिरवता अहंकाराचं त्यांना. मग हात जोडायची संतांना गरज का पडली? फार मोठा प्रश्न निर्माण होतो. हात कोणी कोणासमोर जोडावे? जेव्हा आपली काहीतरी गरज असते, काहीतरी स्वार्थ साधायचा असतो, तेव्हा आपण एखाद्या समोर हात जोडत असतो. मग ज्यांच्या घरी स्वतः पांडुरंग परमात्मा पाणी भरतो, अशा एकनाथ महाराजांनी आपल्यासारख्याच्या पाया पडाव्या, हे काय माझ्या बुद्धीला पटत नाही. मग स्वार्थापोटी हात जोडतो त्याला मानव म्हणता, परंतु संत नवती जगा माणसाच्या सारखी. गरजेपोटी हात जोडतात ते नक्कीच माणसं असतात, परंतु गरज नसताना माणसांचं कल्याण व्हावं म्हणून हात जोडणारे जगात संत असताना ते वेळेवर ओळखता आले पाहिजे. नका करू संसार श्रमा. मग याचा अर्थ संसार करायचाच नाही का? पुढे लागू तितकी जागा आहे तरी सुद्धा मागे. तुमच्या गावात कोरोना गेला नाही का? काही इतक्या हुशार आहे, कूलर सांभाळायचं पण जायले, आणि त्याच कूलरमा जपी सुद्धा जातील त्या. आपल्यामुळे जर एखाद्या बाईला जागा भेटली ना, तर भोले बाबा आपल्यावरती कृपा करतो, आहे की नाही? भेटली पाहिजे की नाही जागा? चल बहीण तू बी पाठी जाय, तू बी कीर्तन ऐक. पण बायांचा राग असतो, जर जागा लागा होती तर पहिले येवाल काय वय झालं होतं. तसं नका करू ना. जो सर्व भूतांच्या ठाई द्वेषाते नेनेचे कही, आप परुणाही चैतन्या जैसा. प्रत्येकामध्ये देव आहे असं आपण कीर्तनात ऐकतो, फक्त ते आचरणात आणत नाही, म्हणून आपण परमार्थाचा ढोंग मातवतो. तो का म्हणे नको वरपंग देवा, घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध. कुठल्याही प्रकारचा आव नाही, कुठल्याही प्रकारचा थोतांड नाही. हे परमात्मा माझी भक्ती फक्त तुला कळते, इतकं फार झालं. लक्ष देऊन ऐक जा बरं का. हे पहिलं चरण आहे म्हणून थोडं आता कंट्रोलमध्ये. गोड असं साऊंड, गोड असं सगळं वातावरण आहे, आणि टाईम आपल्याकडे कमी आहे. आता वयामानाने मला जास्त उभं राहता येत नाही, तुम्हाला चांगलं माहिती आहे. नका करू संसार श्रमा. असं का म्हणतात महाराज तुम्ही? मी नाही म्हणत, संत म्हणतात. 100 एकराचा एक मालक होता. 100 एकराच्या मालकाने 100 एकर ऊस लावला होता. सप्ताहाची मीटिंग भरली का तो बूट घालून चालायचा. असं कीर्तन चालू झालं का असा बूट घालून तो सगळ्यांच्या मधातून जायचा आणि बाकीच्यांना सांगायचा आपली देवनी गरज नाही, आपला मनगटमा जोर आहे, जटे लात मारचो तटे पाणी काढचो. असं तंगड मोठ टाक देऊनी. सालदार आला नाही ना, शेतामध्ये गेला बटन दाबायला, बटन दाबाची चिटकी घ्या. पण नशीब चांगलं होतं, लाईट चालली गेली. आता गेली होती कीर्तनाच्या पहिले, तशीच गेली होती ती पाचोऱ्याहून. आणि जशी लाईट गेली हा फेकल्या गेला आणि एका भीतीला याला मेंदूला मार बसला. एवढाचा एवढा हात बधीर झाला. लक्ष देऊन ऐक जा. बसून घ्या, बोलू नका त्यांना. आता वकिलीचा पेशा करत असताना माझा स्वभाव थोडा खराब होऊन गेला. मला ना इकडचं तिकडचं सहन होत नाही. एकदम नियमात, कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल. आलं का लक्षामध्ये? मी जर समजा 150 किलोमीटर गाडी चालवून आलो, मी तुमचं ऐकण्यासाठी का माझं सांगण्यासाठी? नक्कीच आहे का नाही? आणि एक कीर्तनकार 50 गावांमध्ये सांगतो. मी गेल्या वर्षी इथं जर डबर आलो असेल तर त्याला एकच कारण आहे, तुम्ही लोक शांततेने कीर्तन ऐकता, तुम्हाला देवाधर्माची ऐकायची गोडी आहे, आणि तुमच्या सगळ्यांच्या अंतकरणामध्ये असलेला तो प्रेमाचा जिव्हाळा इथपर्यंत माणसाला घेऊन येत असतो. आलं का लक्षामध्ये? इथं जर समजा मागच्या वर्षी जर, आता हे जे तुम्ही लोक बोलवलेत ना, हे साधुवृत्तीचे लोक आहेत. कसे लोक आहेत? साधुवृत्ती. बऱ्याच गावांमध्ये काय झालं, काय या वर्षी वेगळे, दुसऱ्या वर्षी वेगळे, आणि त्याने काय होतं माहिती आहे का? मग आपली बी क्रेडिट खराब होते. टिकवून ठेवता आलं पाहिजे. सप्ताह किती वर्ष केला याच्यापेक्षा सप्त्यातून गावाला काय फायदा झाला हे बी लिहून ठेवत जा. आलं का लक्षामध्ये? फार महत्वाचं असतं बरं. लक्ष देऊन ऐका. आता काय सांगत होतो मी? हां, एवढा हत्याचा बधीर झाला. नका करू संसार श्रमा. हा भंगाच्या बाहेर गेलो की माझं बी डोकं दुखतो, कारण तुम्ही बी कीर्तन ऐकणारे लोक आहे. एवढा हात बधीर झाला, दवाखान्यात गेला. डॉक्टर म्हणे हात कापावा लागेल. हात, तो म्हणे 5 कोटी रुपयात हात नका कापू. तो म्हणे 10 कोटी देशी तरी कापणं पडी. याने विचार करा, साला सप्तामा लोक वर्गणी मागेत तर मी त्याच अंगवर थुकी देऊ. 5 कोटी फुकट दिला होता देवाने. हात कापावा लागला. 3 महिन्याने अर्ध शरीर पॅरालिसचा झटका आला. घरामध्ये खाट टाकली होती, आता उठता येत नाही. गण गोत्र मित्र परिवार एक वेळा सगळेच्या सगळे भेटायला गेले. एकच वेळा. गावाच्या लाजीने, नातेवाईकांच्या लाजीने जावं लागेल. बघता बघता 6 महिने चालले गेले.
बायकोला वाटलं आज बरा होईल, उद्या बरा होईल, इतके पैसे तितके पैसे. शेवटी डॉक्टरांनी सांगितलं याच्यावरती इलाज नाही, कारण ब्लडमधून झालेला आहे. आता खाटीच्या खाली तांब्या ठेवला गुरुजी, खाटीखाली तांब्या, आणि बाई तांब्याने पाणी अशी दूरून टाकायची, कुत्र्याला टाकतो ना तसं. मी एक कथा करून घरी गेलो. माझ्या आईने सांगितलं जाऊ नये, बाबांना बघू नये. म्हटलं तो मरी जाई तरी जावं नाही, तो काय चांगला थोडी होता. आई म्हणे शेजार धर्म जावं लागेल. गेलो, बाईला विचारलं, म्हणतं काकाची तब्येत कशी आहे. बाई म्हणे मरी जाई ते बरं होई जाई. हा, मरी जाई ते बरं होई जाई. आणि त्याने आरोळी मारली. महाराज आहे का? म्हटलं हा महाराजच आहे. इकडे या. इथला गंध पटक वाशिरांता. 2 मिनटं बसलो मी, सगळी पॉन्स पावडर टाकली होती, एवढा दुर्गंधी शरीर आहे आपलं. आणि त्या खाटीवरती बसलो, 2च मिनटं बसलो आणि उठायला लागलो. आणि त्याने माझा हात धरला. 2 मिनटं तरी बसा. महाराज 2 महिने झाले माझ्याशी कोणीच बोलायला आलं नाही. जर गावमा नेंबन राहता ना ते 4 लोक बट्टातून पा. अरे गड्ड्याला इथे पैशाच नाही. आमले कोणी गरज नाही हो, असंच म्हणायचे ना काका तुम्ही, असंच म्हणायचे ना. आता रडायचंय. काड वेड नाम उच्चारिता नाही, कोणत्याच गोष्टीचा अहंकार करू नका, कोणत्याच नाही. आज यांच्या बोटाला उद्या जखम झाली असती, किती बी प्रेम असू द्या, बोलवलं असतं का यांनी? आता एक गायक लोक समजा यांच्या आवाजाला काही झालं असतं, यांनी म्हटलं असतं की आवाज बोलवलं असतं तुम्ही. मलाच जर समजा काही झालं असतं, तुम्ही म्हणलं नको आम्ही दुसरा महाराज बोलायला असतो. लोक आपल्या कलेवर प्रेम करतात आणि आपण लोकांना आपलं म्हणतो, मूर्खपणा आहे. आज मी इथं आलो नसतो तर दुसरा महाराज आला असता. आलं का लक्षामध्ये? ऑप्शन आहे. चांगले चांगले मेले, गावाचा कारभार चालू आहे, कोणाला काय फरक पडतो? माझ्याशिवाय ना सप्ताची मीटिंग होत नाही, तू ऐकणार का? त्या रे तू काय झालं, काय डोकामा लिन फिररा ना तुला जर देवाने निवडलं असेल चांगल्या कामासाठी, तर तू देवाला सांग की देव बाप्पा इथला गावमा मला निवडलं, धन्यवाद भाऊ. अहंकार काय करतोय? आणि मग त्याचा ते हात आणि पॅरालिस आणि जीभ वाकडी होईल. आणि मग त्या बाईला प्रमाण आठवतं. बाईला म्हणणे मरता तरी बरे, नास येले गर तुंकोनिया. असा थुकतो म्हणे महाराज, जागेवर घाण करतो, जागेवर लग्वे करतो. आणि ती बाईने जेव्हा म्हटलं ना मरेल तर बरोबर होईल, मग त्याच्या कानात ते शब्द गेले, मग डोळ्यात पाणी आलं, मग मुखातून शब्द आले. काय म्हणतो माहिती तू? जिसके खातिर महल बनाया, जिसके खातिर महल बनाया, वो बीवी दूर से पानी बतावे. दुरून पाणी टाकते. 2 लाखाची बुलेट घेऊन दिली होती मुलाला, 2 लाखाची. तो मुलगा असा कॉलेजहून घरी येतो, बापाकडे पाहतो, खिशातला रुमाल काढतो, नाकाला लावतो, बेडरूम मध्ये चालला जातो. हा बाप फक्त बघतो त्याच्याकडे. जिस बेटे का भला किया वो बेटा नाक को रुमाल लगावे राम. ज्या लोकांना पैसे दिले होते ते सुद्धा घरी येऊन भेटत नाही महाराज आता. जिन का यारो भला किया बहिन बीवी जोर साले, अरे यही बखत पड़ने पर मीठा बोल ना बोले राम. आणि मग लक्षामध्ये आलं, सब पैसे के भाई रे बंदे, अपना साथी कोई नहीं. धनदारा पुत्र जन बंधु, तोय रे किशोर. सर्व मिथ्याये दानो न शरण, रेखा देवाने. धनदारा पुत्र जन बंधु, तोय रे किशोर. सर्व मिथ्याये दानो न शरण, रेखा देवा. धन धारा पुत्र गण गोत्र मित्र परिवार हे सगळेचे सगळे नाशवंत आहेत. आणि याला उपप्रमाण दिल्या जातं. तुका म्हणे कार्य नाशवंतासाठी देवासवे आटे पहाडी तोसे. जे लोक तुम्हाला आग लावून घरी येऊन जेवण करणार आहे, अशा लोकांच्या नांदी लागून परमात्म्याशी दुश्मनी घेऊ नका बरं. फार खतरनाक असतो तो देव. बोलत नाही पण सोडत बी नाही. तुम्ही कोणी बी असा, मग तुम्ही माडकरी असा, तुम्ही कीर्तनकार असा, का तुम्ही वारकरी असा, तो कान फट्यात घालतोच.
सोडत नाही तो. हा, देव आहे तो देव. तुम्हाला असं वाटतं का की बा एकांतामध्ये त्याला कळत नाही? सगळं कळतं. तुम्ही भोले बाबावर पाणी टाकतात ते बी कळतं, आणि तुमच्यामुळे कोणाच्या डोळ्यात पाणी आणतात ते बी त्याला कळतं. सोडत नाही तो. कर्म शुद्ध पाहिजे. जर कर्म शुद्ध असेल ना तर जगाचा बाप शबरीमातेला घरी भेटायला जातो, मंदिरात जायचं काम नाही. आणि मंदिरात जात असताना एक गोष्ट नेहमी करता लक्षात ठेवायची, ज्याने आपल्याला हा नरदेह दिलेला आहे, ज्याने आपल्याला या ब्रह्मांडातून या मृत्यूलोकामध्ये जन्माला घातलं, ज्याने आपल्याला माणूस बनवलं, तर त्याची भक्तीसाठी आपण विनम्रपणे अभिमान करण्यासाठी मंदिरात गेलं पाहिजे. आपलाच कुळ आपा मनपोऱ्यान लगीन वैरानाने मनपोर. अरे तू ऐक ना मावशी, देवाला काय सांगायचं इतकं तरी कळलं पाहिजे. आणि म्हणून या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी बाजूला टाका. नका करू संसार श्रमा. पाटील मेला, पॅरलेस झालेला मेला तो. किती टाइम घरात ठेवतील काका? किती? 3 दिवस नाही? मग किती? तुमनासारखा रा ना तो तवेशील घ्यायची तर थोडा वेळ 1, 1.5, 2 तास आहे की नाही? मग त्याचं प्रेत बांधलं, स्मशानात गेले, खाली लाकडं वर लाकडं, त्याच्यावर टायर टाकले, 2 पोरेचं सांगतीनं भाऊबंदकीने अख्खा शिलगी जाई तर वय घरी जात. अहो बेकार आहे म्हणे, औषध गाऊ नाही जल्दी. मग तो मेला, सगळे भाऊबंदकी चालली गेली. आणि रात्री 12 वाजेला भोले बाबा गेले. राग बेग झटकली, त्याल्याची गच्ची धरी त्याने. उठाय बाई झाला तू काही कीर्तन मध्ये दिखे नाही म्हणे. कोण म्हणे? भोले बाबा. तू जाईल कोठे होता रे? सालीन लगीन होतं म्हणे. बोलावतून सालीले आता जाईल. साली जाईल. पुढारी होता ना तू गावाचा. चल बोलो तुझे कार्यकर्ते, जा बोलो. नाही ना? नाही ना? चल माझ्यासोबत आता. आत्म्याची जापान देशाचा एक फार मोठा शास्त्रज्ञ आहे निकरलो प्लस, त्याने मेल्याच्या नंतरचे अधोगतीचे मार्ग इतकं गोड लिहून ठेवलंय, त्याचा अनुवाद हा तुम्हाला सांगतोय. आत्म्याची कॉलर पकडली, कल्पनात्मक अलंकाराला जोडणी केलेली आहे, कारण आत्म्याला कॉलर नसते. आत्म्याची अशी गचांडी पकडली आणि दुपारी 12 वाजेला गल्लीमध्ये भोले बाबा घेऊन आला. अख्खी भाऊबंदकी खाई राहते. चाले ही जी तुझी भाऊबंदकी म्हणे. हा या खाई राहणार म्हणे. चल तुझी बायको दाखवतो मी तुला आता. बायकोने बी काला मोडलेला होता. तोपलं या म्हणे गावरान, म्हणा आवाज बटस म्हणे, दाडला काहीसन. आणि आत्मा बघतोय, हिच्यासोबत लग्न केलं, 7 फेरे घेतले सुखादुःखाचे, ही म्हणे मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही. ते खैरा नाही. हा तो पोरगा व्हॉट्सअपमध्ये बघतोय आणि पोरगा काय म्हणतो माहितीये मावाज बाला, बाई अवधा लाईव्ह टाइमले मरे घ्या झाला बट सीजन बुडाई दिन दल्ला नाही. बापरे. आत्मा बघतोय. अहो पोऱ्या बैमान, बायको बैमान, नातेवाईक बी कुरू कुरू करणार. 13 दिन ठेवायला पाहिजे होतं, 5 दिन माठ पिल्याला पाहिजे होतं, इथला दिन कोणा रिकाम पण रास का? आता वेळ आहे, आता वेळ आहे. आणि ही वेळ जर तुमच्या जीवनात गेलेली नसेल तर नका करू संसार श्रमा. श्रम करू नका बरं, संसार करा, पण संसार 22 तास करा. 2 तास तर देवाला द्या. आमले देव बलावत नाही हो, देव डायरेक्ट बलाई तुमले. समजिरा ना? आणि सकाळी मोत ना गाडी मग पहिलंच गाणं रघुपती राघव अजून आहे बरं, हे बी तयारीतच आहे. आणि म्हणून एक वेळा तुम्ही काळाच्या पडद्याच्या आड गेले का तो देव कोणाचंच ऐकत नाही. त्या देवाने तुम्हाला ओळखलं पाहिजे, म्हणून कमीत कमी संसारी असावे. असोनी लाथाडीला हा संसार दुःख मुळ, चहूकडे इंगड, विश्रांती नाही कोटे रात्रंदिवस तडमड. हे संतांना माहिती होतं, म्हणून नका करू संसार श्रमा, नका गुंतू विषय कामा. याचा अर्थ काका, तुमच्या गावात कधी जुन्या काळामध्ये साप चावला तर खायला काय देत होते? निंबाचा. कसा लागतो तो? कडू. कडू हा सभे तर कडूच लागतो ना तो. अंगात कधी विष असलं तर कसं लागेल? गोड लागतो. आणि जर त्याला कीर्तनातला गुड दिला 72 रुपये किलोचा तो, हा कधी गुड दिला त्याला तर कसा लागेल? गोड. तुम्हाला अभ्यास कमी आहे, तुम्ही सांगा. हा कडू लागेल. यातले भलता अनुभव आहे, खावाना बी आणि चवना बी. मला सांगा काका, हे माझ्या वडिलांच्या वयचे आहे बरं. माझं बोललेलं कोणी मनावर घ्यायचं नाही. मी फार मोकळा बोलणारा माणूस आहे. आजपर्यंत 16 वर्ष झाले मला परमार्थामध्ये. स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांवरती खटला टाकणारं यनगाव या गावाचा मी आहे. आमच्या गावामध्ये स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांनी जेव्हा कीर्तन करावं आणि
खरा इतिहास मांडला होता, लोकांना पटला नाही. तेव्हा भुसावळ जिल्हा होता आणि भुसावळ जिल्ह्यामध्ये जोग महाराजांवरती केसचा खटला चालला होता. परंतु महाराज जे बोलले होते ते लोकमान्य टिळकांच्या आणि त्यांच्या चर्चेतून बोलले होते. मग लोकमान्य टिळकांना पत्रव्यवहार केला की मी बोललो त्याचा पुरावा कोणत्या पुस्तकात आहे. तेव्हा लोकमान्य टिळकांनी बॉम्बे लायब्ररीमधून एक ग्रंथ दिला होता, त्याचं नाव लीळा चरित्र एका. त्याचा पुरावा कोर्टात सादर केला. तेव्हा वेळेला जोग महाराज निर्दोष मुक्त झाले होते. मामासाहेब दांडेकर सद्गुरू जोग महाराजांचं चरित्र लिहित असताना हा खटला त्याच्यामध्ये लिहितात. म्हणून पदस्पर्शाने पावन झालेली सुंदर अशी ती भूमी आहे. म्हणून माझ्या बोलण्यामध्ये मोकळीकता आहे. मी कोणाचाही मतभेद नाही, कोणी मित्र नाही, कोणी शत्रू नाही. का शत्रू नाही? कारण मी एकटा आलो आणि एकटा जाणार आहे. मला माहिती आहे माझा मित्र माझ्या चितेमध्ये उडी टाकणार नाही आणि माझा शत्रू मी मेल्याच्या नंतर हसणार नाही. मला दोघींशी घेणे देणे नाही. आनंदाचे डोही आनंद तरंग, कोणाच्या मध्यात नाही, कोणाच्या अध्यात नाही, कोणाशी घेणं नाही, कोणाशी देणं नाही. आपला परमार्थ आपल्या पद्धतीने करून एक दिवस त्या परमात्म्याच्या चरणारविंदी आपल्याला सेवा समर्पित द्यायची आहे. काही घेणं देणं नाही, काय लोकांच्या डोक्यात घेऊन बसायचं नाही. चोपदार काका, गोड वस्तू कडू, कडू वस्तू गोड. कोणाला? ज्याला सापचायले. खरं खरं सांगा, परमार्थ कथा कीर्तन काकडा हरिपाठ गोड आहे का कडू आहे? गोड आहे. संसार मारठोक खुनाखानी अपमान गोड आहे का कडू आहे? कडू आहे. संसार कडू आहे, परमार्थ गोड आहे. गोड आहे, बेऊ नका तुम्ही, हातमादंडा तुम नाही. हा आता तर काय ते संसार कडू आहे, लागतो कसा? गोड. परमार्थ आहे कसा? गोड. लागतो कसा? कोणले? आपले नाही ना हो, ज्याले साप चावले त्याले. मग आपल्याला कोणता साप चावला आहे? विषय कामांचा. कोणता? त्याच ठिकाणी मला बोलावं नाही, तू उभी नको रे. 30 वर्ष झाले सप्ताह पाय माऊली सप्ताह कसा राहतात दखेल बी नाही. तू पापी येणार आहे. इथं येण्यासाठी पुण्य लागतं. काय लागतं? आणि हा जो सप्ताह आहे ना, हा कोणाच्या बापाचा नाही, हा जगाच्या बापाचा, रामचंद्र परमात्म्याचा, हिंदू धर्माचं काम आहे. इथं इथं तोच येईल ज्याला रामाने बोलवलं. हा असं नाही मी गहू नाही, तू लायकी आहे का? हा मी गहू नाही. अरे देवाने बोलवलं नाही. मागे बसा, पुढे बसा, वट्यावर बसा, खाट्यावर बसा. काय म्हणतात आमना 10-12 आवाज येत ना बंडारा टाइमले बरा 10 उतरस तू महाराज लोक ना पंगत मग घुस असतो आको मला घाई आहे म्हणे. मग आम्ही रिकाम चोड आहे का? बरोबर आहे ना? नका गुंतू विषय कामा, आठवा मधुसूदना. आठवा हे थोडं कूट आहे. हे काय आहे? ही कूट रचना आहे. याला आपण थोडा आता वर घेऊया. महिलांना प्रश्न विचारतो, तुम्ही सगळ्या माझ्या माई बहिणी आहे. मी काय तुमचं ज्ञान तपासण्यासाठी आलेलो नाही, तितका मी मोठा सुद्धा नाही. फक्त एक एक शब्द तुमच्या कानापर्यंत आणि हृदयापर्यंत जावा याच्यासाठी हे कम्युनिकेशन फार महत्त्वाचं असतं. मी किती चांगलं बोलतो, मला किती चांगलं बोलता येतं, मी किती वाचन केलं, याच्यापेक्षा माझं तुम्हाला किती कळलं हे फार महत्त्वाचं आहे. कारण कळल्याशिवाय, जर कळलं असतं तर 18 अध्याय 700 श्लोक अर्जुनाला परमात्म्याने सांगितले. मनामध्ये आधी विकास उत्पन्न झाला पाहिजे आणि जुन्या गोष्टीची प्रवृत्ती ही नाश होऊन तिथं ज्ञानाचा उदय झाला पाहिजे. तदत पदम तत्परिमार्गतव्यम यस्मिन् गतानं निवर्तन्ते भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्ती प्रसूता पुराणी. फार गोड सांगितलं जातं. 8वा मधुसूदना. महिला वर्ग खरं खरं सांगा, महाभारत कोणामुळे घडलं? बोला ना. अर्ध तिकीट जायले ना. मला असं वाटलं म्हाताऱ्या मेल्या काय, पण यश तेच जा तुम्ही सगळ्या म्हाताऱ्या. मागे तर मागे म्हाताऱ्या, ड्रायव्हरच्या सीटवर बी 2. तो ड्रायव्हर खालून म्हणे आजी जरा मागे जा. त्या म्हणे आम्ही म्हाताऱ्या, तू मागच्या गाडीने ये म्हणे. ड्रायव्हर कंडक्टरले म्हणे इले सांग रे. ती म्हणे ती मग ऐकून नाही राहिली भाऊ, तू वर ये. आणि तिची शेजारीन म्हणे तिच्या कानाचं मशीन घरी राहिलाय, ती कोणाचं ऐकणार नाही, ती मारून बशीन म्हणे तुम्हाला. 2 घंटे गाडी लेट झाली. बाई ऐकून नाही घेतो, ऐकणारच नाही. तिचं खोटं राव का खरं राव. 50 वर्ष झाले लग्नाला, संसार केलं तरी ती नवऱ्याला म्हणते तुम्हाला अक्कल नाही बाय. आणि त्याला अक्कल राहते रो तुम संगे थोडी लगीन करता. आई बी खरं आहे का नाही? पुढे ऐक जा. आता विनोद हा मार्मिक असला पाहिजे आणि सहज असला पाहिजे. ठरवून मला ते काही बोलायचं नाही. 8वा मधुसूदना याच्यावरती ब्रीद वाक्य करत असताना एक दृष्टांत देणं फार महत्त्वाचं असतो. अगदी वेळेत कीर्तन आपलं होणार आहे. महिला वर्ग खरं खरं सांगा, महाभारत कोणामुळे झालं? द्रौपदी? पक्क?
मागे कोणाला ऑब्जेक्शन? हात वर कर जा बघतो ऑब्जेक्शन असेल तर. नाही नाही ना? बरं, माणसांना काही ऑब्जेक्शन? तुम्ही काय हिंमत बायात ना पुढे जाऊ तुम्ही. कोणामुळे झालं महाभारत? पक्क पक्क. चला, पांडवांचं कौरवांचं द्वित रचना चालू झाली. द्रौपदीला माहिती आहे? माहिती नाही. पांडवांनी सगळंचं सगळं साम्राज्य हरले. द्रौपदीला माहिती आहे? नाही. पांडव स्वतः हरले. द्रौपदीला माहिती आहे? नाही. पांडव द्रौपदीला सुद्धा हरले. द्रौपदीला माहिती आहे? नाही. द्रौपदीला घ्यायला कोण गेलं? बोला, ही धर्मचर्चा आहे. कोण गेलं? दुःशासन. दुःशासन मला का घेण्यासाठी आला? द्रौपदीला माहिती आहे? नाही. मग त्या दुःशासनाने तिचा हात धरला आणि सांगितलं चल धर्मसभेमध्ये. तिने हात झटकला. हात लावायचा नाही, मी तुझी वहिनी आहे. वहिनी होती, आता नाही आहे. वहिनीला हात लावायचा नसतो, हे सनातन हिंदू धर्म संस्कृतीचं ब्रीद आहे. सध्या पांचटपणा लावला. लग्न सराईमध्ये वहिनी जेवायला बसली, देराने पापड फोडला, मेली वहिनी. घास गुतला तिचा. हे कोठून आणलं काही समजत नाही झालं. 13 वर्ष 6 महिने मांडीला मांडी लावून जेवण केलं लक्ष्मणाने माता सीतेच्या, पण कधीच चेहऱ्याकडे पाहिलं नाही. ही संस्कृती आहे. वहिनीच्या अंगावर पाणी फेकलं म्हणून तर कोरोना आलता 2 वर्ष. सोशल डिस्टन्सिंग. तू तर ते मी आता. संस्कृती व्यवस्थित जपासा, नाही तर देवाशात कानपट्या जोडेल तुमच्या. सगळं होतं तुमच्याकडे, घरात कोंडून दिलं तर देवाने. द्रौपदी मातेला काहीच माहिती नाही. शेवटच्या महिन्याचे चतुर्थ मासिक पाळीचे 4 दिवस चालू होते. पाण्यामध्ये पाय टाकून माता द्रौपदी बसलेली आहे आणि मोकळे केस धरले दुःशासनाने. विनाशकाले न विपरीत बुद्धी. द्रौपदी मातेचे केस धरले आणि त्या सभेमध्ये आणलं. म्हणता धर्मसभा. काय धर्मसभा? ती जिथं स्त्रीचा अन्याय अत्याचार होतो ती धर्मसभा असू शकत नाही. द्रौपदी मातेने बघितलं भीष्माचार्यांकडे, आनंद झाला. काय झाला? भीष्माचार्य म्हणजे आपली सुटका. भीष्म, अरे सांगा याला. बोलले का भीष्म? नाही ना, नाही ना. चोपदार काका, जर भीष्म उठले असते आणि जर दुर्योधनाच्या कानफट्यात घातली असते आणि पांडवांना म्हटलं असतं मुकुट घाला आणि घरात व्हा, कोणाची ताकद होती? ताकद होती. पण जेव्हा चांगले लोक शांत बसतात तेव्हा बिंडोक लोक आगाऊपणा करतात. हेच महाभारत आहे. हे महाभारत आहे. द्रौपदीचं नाव खराब करू नका. तिला काय माहिती होतं? वाचन नाही, इतिहास करायचा नाही. द्रौपदीला काय संबंध बिचारीचा? मग तिने द्रोणाचार्य, कृपाचार्य, धृतराष्ट्र आणि भीष्माचार्य आणि शेवटी 5 नवरे सगळ्यांना मदत मागितली का नाही? मागितली. मागितली का नाही? मग मदत केली का तिची? कोणी केली? देवाने. मला एक सांगा काका, हे द्रौपदीचं वस्त्रहरण होणार आहे हे ब्रह्मांड नायकाला माहिती असेल की नसेल? बोला ना, डोळा मारू नका त्यांना. मी बोलता बेकार महाराज आहे बरं. हा, एकदम मन मोकळेपणा, त्या मनकडे दखा ना. हा बाबा, माहिती होतं का देवाला? माहिती असेल ना, जगाचा बाप आहे तो. मग जगाच्या बापाला माहिती आहे की माझ्या बहिणीचं वस्त्रहरण होणार आहे. मग तो पहिले जाई पटेल होता का तडे? नाही ना, नाही ना. बरं, मग द्रौपदी मातेला मदत करण्यासाठी तो केव्हा गेला? जेव्हा हाक मारली, संपलं आपलं पहिलं चरण. मला एक सांगा मावशी, त्याची बहीण आहे, तिचं वस्त्रहरण होते तरी तो जात, त्याला बोलवल्याशिवाय तो जात. मग मला एक सांगा, कथा कीर्तन वारी करून आणि थोडसं परमार्थ करून तुमच्यावर कधी संकट आलं, मग तो ये का बोलावणं पडी? आठवा. कसा आठवा? तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा आणि याने तुमचा उद्धार होईल. म्हणून हात जोडले अभंगाचं प्रथम चरण. हो कर जोडितो, कर जोडून विनवितो तुम्हा, कर जोडून विनवितो तुम्हा, कर जोडून विनवितो तुम्हा, कर जोडून विनवितो तुम्हा. नका गुंतू, नका करू संसारात रमा, नका करू संसारात रमा, नका करू संसारात रमा, नका करू संसारात रमा, नका गुंतू विषयात कामा, नका गुंतू विषयात
श्री रामचंद्र आणि श्री हनुमंतराय यांच्या दोघांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने चालत असलेला हा अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह, जसं तुम्ही पहिलं चरण शांततेने ऐकलं तसं दुसरं आणि तिसरं आणि चौथं, त्याच्यामध्ये काही किचकटपणा नाही, फार भेदाभादी नाही, एकदम छोटंसं सुंदर पद्धतीने आपण सांगण्याचा प्रयत्न करू. आता महाभारत झालं, आता रामायण राहिलं. आणि रामायण रोज होते आपल्या घरात सकाळी सकाळी. होते की नाही मावशी? हां होते. आवाज म्हणता येते. विषय कामांमध्ये गुंतलेल्या रावणाचं पतन कसं झालं हे फक्त थोडंसं राम परमात्म्याच्या निमित्ताने. त्याच्यानंतर 15-20 मिनटं प्रबोधन आणि संपलं कीर्तन. काही डोक्याला ताण घ्यायचा नाही. सकाळी तुम्ही सगळेच्या सगळे काकड्याला येता असं मला महाराज मंडळीने सांगितलं. जागा नसते म्हणजे महाराज यांना त्या वर बसावं लागतं स्टेजवर. आणि पंगतले बापरे, पंगतना टाईम नाही चुकाव. संदीप महाराज म्हणे आमच्या गावाची ती पद्धत आहे, 1 नंबर पद्धत आहे, पण फक्त मी तुमचा आणि तुम्ही माझे म्हणून सांगू का, थोडा लवकर टाईम करत जा. थोडा काय होतं माहिती आहे का, मी एवढ्या लांबून आलो, आता मी तुमचा आहे, तुम्ही मला एवढी मोठी दक्षिणा देणार, कीर्तन पुरं झालं पाहिजे. कसं झालं पाहिजे? मंडळी तयार आहे, कीर्तनकार तयार आहे. 9:45 जर मी बोलायला सुरुवात केली तर मी 1.25 तास कीर्तन केलं. किती केलं? आणि पैसे मला किती तासाचे भेटणार आहेत? हां, मग हे तुमच्या फायद्याचं आहे बरं, हे तुमच्या फायद्याचं आहे. पण तुम्ही इथला आळशी आहेत की तुम्ही महाराज येवानंतर बाई अजून महाराजने आवाज होणार नाही रे, मग ते हळूहळू का, आणि ज्या मागती नेले ना त्याच म्हणतात बाई सालाने काय कीर्तन पुरं कर. नाही, तू पहिली येता ना, तू 10:30 लिहू ना. ऐका आता बरं का, विषय कामांमध्ये कोण कसा गुंतला 1 मिनिटामध्ये सांगतून पुढे चालतो. जसं मी प्रश्न विचारला तुम्हाला की महाभारत कोणामुळे झालं, तर तुम्ही द्रौपदीचं नाव टाळलं. तर द्रौपदीमुळे झालं नाही. पहिलं कारण होतं की पांडवा आणि कौरवांमध्ये जी त्यांनी रचना केली होती, काय म्हणतात, हिशे वाटे, ते चुकीचे केल्यामुळे महाभारताचं मूळ कारण आहे, दुसरं काही नाही. आणि दुसरं, चांगले लोक बोलले नाही, भीष्माचार्य त्याला फार मोठं कारण बनतात. रामायण कोणामुळे झालं? रावण कोणामुळे, कोणी मारलं रावणाला? रामानी. इथलं सोपं विचारसू का मी? आहे का आम्ही ऑडियन्सला की सांग, आई म्हणे तदा का नाही, आम्ही तुला पार्टी माय. माणसांवरती पहिल्यापासून मला भरोसा आहे की थोडं कीर्तन ऐकतील पण मनापासून ऐकतील. तो म्हणणार बिलकुल पैल पाईन नाही, पण आत्ते नाही, पैल पाईन. एखाद्या बाईची जर चप्पल चोरी गेली सप्त्यामध्ये, खरं खरं सांगा, बाई गुपचूप जाई का काय देत जाई? हा, देईल का नाही? 8 दिवस ती एकच सांगेल, बाया कीर्तन ऐकायला येतील का चप्पला चोरायला येतील, इथलंच सांगे ती. आमच्या माणसाची चप्पल चोरी जाऊ द्या, माणूस म्हणतो फुकाव झाली दरिद्री गैर. माणसाचा बाईचा हा बदल आहे. हा बदल फार महत्वाचा आहे. वृत्तीत बदल झाला तर कथा कीर्तन ऐका, शरीराने कथा ऐकू नका, हृदयामध्ये परमात्म्याची ज्योत जगवा. हा हा जो बजरंगबली बसवला ना मंदिरामध्ये, हा माफ करून देईल, पण तुमच्या अंतकरणाचा जो कर्म स्वरूपी देव आहे ना, तो फटका घाली म्हणजे घाली, तो सोडतच नाही. आणि 4 दृष्टांत 1 मिनिटात सांगतो. बाबा खरं खरं सांगा, राजा दशरथाला पोरं 4 होते. किती होते? 4 पुत्र दशरथा अंतकाळी. ज्या वेळेला राजा दशरथ मरण पावले, पाणी टाकायला राम होते का? मांडी द्यायला राम होते का? रावण कोणाच्या मांडीवर मेला? समजी ना तुमले, म्हणजे बाप बिन पाणी ना मरी घ्या, जो बायकोलीन पै घ्या त्याला मांडी देवाला घ्याव देव. समजी ना? अहो रावण तरी माणूस आहे. जटायू नावाच्या पक्षाला अग्निडाग कोणी दिला? मग पक्षी भाग्यवान का बाप? बापाचं जरी कर्म चुकलं असेल, महाराज मी सोडत नाही. सगळा भाचा अभिमन्यू रणांगणात मेला, 6 जणांनी कापून मारलं, माहित होतं मरणारे आज, तरी चालला गेला देव. सगळ्याचं सगळं युद्ध संपलं आणि पांडवांच्या कक्षामध्ये 5 पांडवांचे मुलं झोपले होते. अश्वत्थामाला माना कापून घेऊन गेला, देव बघत होता, वाचवलं नाही. सगळी आत्या माता कुंती जंगलामध्ये जडून मेली. 56 कोटी यादव दारू पिऊन मेले. आणि स्वतः सुद्धा ज्या रामाने बलीचा भाऊ, तो सुग्रीवाचा भाऊ बलीला बाण मारला होता ना, त्याच बलीने कृष्णाचा पुढच्या जन्मात आदिवासी धर्मात जन्माला येऊन जीव घेतला. देव सोडत नाही. माणसाला खाली टाकला का तो वर बघतो आणि लोक म्हणतात त्याला यम दी किराणा. यम रिकामा आहे का त्याला खाली? तो पापी येतो, त्याला पिक्चर चालू आहे. कोठे काय किडा पाडेल भाऊ, कोणाचा गायमाकीतला पाय घालेले ते चालू आहे त्यानं बट. हा, अरे भले माड घालू नका, भड्या बुक्का लावू नका, फक्त मानवाने माणसाशी माणसा समवागणे हाच प्रार्थना, हाच परमार्थ आहे. कधी कोणाचं मन दुखवू नका, कधी कोणाची निंदा करू नका, कधी कोणाला पाप लावू नका. परमात्मा तुमची भक्तीपेक्षा कर्म बघतो, म्हणून भक्ती योगासोबत कर्मयोग सुद्धा श्रीमद भगवद्गीतेमध्ये आहे, तुम्ही वाचा. पुढे आहे का माता? कोणामुळे झालं? रावण कोणी मारला मावशी? लक्ष्मण.
आटे आपलं भांडण होईल बरं. सीतेमुळे काकांचं म्हणणं मी मुळे नाही सांगत आहे, कोणी मारला हे म्हणतोय. रामाने पक्क चला माझा ऐका. सगळ्यात सुंदर स्त्री आहे रामायणामध्ये, तिचं नाव आहे शूर्पणखा. काय नाव आहे? शूर्पणखा. काय नाव आहे? शूर्पणखा या शब्दाचा अर्थ, दोघी मांडी घाला तुम्ही. नाही तुम्ही नाही बाबा, तुम्ही नाही, तुम्हाला वय विचारले यात नाही का वय आहे का? या तिकीट काढीन बटेल. म्हाताऱ्या लोकांना माझं कधी काही म्हणणं नसतं. लक्ष देऊन ऐका बरं का. विषय कामामध्ये कसा रावण गुंतला गेला. आकाश मार्गाने उडत असताना शूर्पणखेचं लक्ष रामचंद्रांकडे गेलं आणि राक्षसी स्वरूपाचे सुंदर तिने स्वरूप घेतलं. रामचंद्र परमात्म्याजवळ गेले आणि तिने सांगितलं, कोण आहात तुम्ही? मी दशरथ नंदन रघुपती राम आहे. किती गोड दिसता हो तुम्ही. मी कुवारी आहे, माझ्याशी लग्न करणार का? आताचा कधी राम असतात तुम्ही बलच्या लवकर समजत असाल. पण या काय म्हटलं असतं रामाने? आटे गडबड करू नको, गावना बाहेर सुद्धा दाखायचे. हा ना, तुम्हाला कळते नाही राणी? नाही नाही यांना हो, आमच्या पक्वाजी बाबांना, आमच्या गुरुजींना कळते ना? हा कळते यांना. आनंद घेता आला पाहिजे. पुढे आहे का आता? हिने जसं म्हटलं मी कुवारी आहे, तसं रामचंद्र म्हणता माझं लग्न झालेलं आहे. माझं लग्न, पण जर तुला लग्न करायची इच्छा असेलच तर तू लक्ष्मणाशी करू शकते. तिने लगेच लक्ष्मणाकडे बघितलं. अहो बी भारी म्हणे. लगेच लक्ष्मणजी चालू होते त्यांची तलवार पाजवणं, अशीच पाजवणं चालू होती. तिने सांगितलं लक्ष्मणाला, हाय लक्ष्मण, माझ्याशी लग्न करणार का? तुला कोणी पाठवलं? म्हणे तुझ्या दादाने पाठवलं. तुझं बी लग्न बाकी आहे ना? माझं? लक्ष्मणाला टेन्शन आलं की असं रामाने सांगितलं होतं तो कुवारा आहे म्हणे. खरं सांगा, लक्ष्मण कुवारा होता का? नाही ना. मग राम का खोटं बोलले? कारण ही शूर्पणखा लबाड बोलली, कारण आई बी विधवा होती, ही कुवारी नव्हती, विधवा होती. मग कोणी मारला हिचा नवरा? तिच्या सगळ्या भावाने, त्याचं नाव रावण. लक्ष देऊन ऐका बरं, हे फार महत्वाचं आहे. पण समजेना ना तुमले? हा मग मसाले भात बाट असा मागला म्हणतीन तू फक्त चाल दे भाऊ, आम्ही लेटर लाईन पटेल. मागे बसणाऱ्यांचं एक ब्रीद असतं बरं का. मागे बसणाऱ्यांचं त्या 10 मिनिटामा बुवानी परीक्षा करले तर इथला अभ्यास राहत 10 मिनिटामा, नाही इथला टाइम पटतच नाही. त्या फक्त 10 मिनिटामा चाले नाही रे, चल रे घर. आणि कीर्तन व्हानंतर पुढला लोक भेटावत नाही, मागला येतात. महाराज आजपर्यंत झालं पुरं कीर्तन ऐकलं नाही, पण तुमनं पटणं बरं का आपले मागे बटी बटी. आणि आता त्यानं धाकरे महाराज कसा सांगितला ना, एक गोष्ट आहे महाराज, तुम्ही कीर्तनाला कुठं बसले याच्यापेक्षा तुम्ही किती आत्मचिंतनाने कीर्तन ऐकलं. काही समोर बटीन बी जपतस आणि हा खोटं बोलतस. त्या नाही म्हणे महाराज आम्ही मन लाईन ऐकतं. तू मन लाईन ऐकी जपी राहणार ना तू रे. तू शेजारी धरी लागेले म्हणे, नाही तर पडी जातो तू तो वेदना. लक्ष्मणाने सांगितलं, तुम्ही कोण आहात? मी कोण आहे काय आहे? लग्न करतो का? लक्ष्मण म्हणे मी नोकर आहे. मी कोण आहे? नोकर आहे. आणि नोकराशी लग्न करून तू कोण होशील? म्हणे नोकराने. मग एक काम कर, ब्रह्मांडाच्या नायकाशी लग्न कर, पिताशी लग्न कर, मालकाशी लग्न कर आणि जगाची मालकीन बन. आणि मग ती परत आली. ती म्हणे तुमच्याशी राम म्हणे आतेने जमाव, कारण तुझं जर माझ्यावरती खरंच प्रेम राहिलं असतं तर तू लक्ष्मणाकडे गेली नसती. याला म्हणता परीक्षा. तुझी काम वासना आहे, तू विषय कामांमध्ये गुंतलेली आहे, तू ओरिजिनल प्रेम करणारी नाही. प्रेम या शब्दाचा अर्थ मिळवणे नाही, तर प्रेम या शब्दाचा अर्थ त्याग होतो. आणि मग तिने विचार केला, हे दोघे भाऊ आहे ना, फक्त या शेतीमुळे अंगावर गेली, नाक कान कापले, सगळ्यांना माहिती आहे. पुढचा ऐका आता. मग लगेच धावत गेली, रावणाला झोपेतून उठवलं. दादा, लगेच रावण तयारच होता. म्हणे काय झालं? दक म्हणे जखम. कोणी कापलं? अरे तुझ्यासाठी सीता घ्यायला गेली होती. खरं का खोटं? हा, सीता ऐकताच ती या नाही तर डोळ्या डाकच्या पुढे गेली. सीता कोण आहे? सीता? अरे 80,000 बायका आहे तुझ्या, पण एक सुद्धा तीन सारखी सुंदर नाही. खरं खरं सांगा, रावणाने सीता पाहिली? सुंदर आहे का काय पाहिली? कोणाच्या तरी सांगण्यावरून काम जागा झाला. काय जागा झाला? लगेच मरीच मामाला फोन, लगेच हजर. तो बी ऑनलाईनच होता व्हॉट्सअपले. लगेच हजर. म्हणे बोला बाचेबा. बाचेबा नाही,
हरण बनायचंय आणि सीता पळवायची तो म्हणे मी मर जा सुपनाचं काम करावं नाही रावण म्हणे तुला फाशी दे टाकसू म्हणे मी मग मरीच मामाने विचार केला या ना हात मरापेक्षा तर ते मरसूत ना बरोबर आहे संपला आपला दृष्टांत संपला आपला सिद्धांत खरं खरं सांगा हा रावण आहे हे राम आहे रामाचा आणि रावणाचा कधीतरी संबंध आला असता कारण 6 महिने बाकी होते वनवास करून राम चालले गेले असते परंतु रामाचा रावणाचा संगम आणून देण्याची कार्यभूती इलाज का सुचली कारण हिने प्रतिज्ञा घेतली होती काय प्रतिज्ञा होती महाराज लक्ष देऊन ऐकता बरं का काय प्रतिज्ञा होती शूर्पणखेची कारण हिचा नवरा ज्या दिवशी रावणाने मारला त्या दिवशी हिने हातात पाणी घेऊन सांगितलं होतं ज्याने मला विधवा केलं मी त्याच्या 80,000 बायका विधवा केल्याशिवाय मरणार नाही आला का लक्षामध्ये हे शास्त्र आहे तो विषय कामांमध्ये गुंतला मात टाका रामने आणि जर नाही दुसराच ना बाईवर नजर टाकता म्हणून सुधरी जावा देव मारून टाकतो बरं हा मग ठीक आहे महाराज पटला आम्हाला आता विषय काम नाही संसाराचं वजन नाही देवाचं नामचिंतन आम्ही करू पण देवाचं नामचिंतन का करायचं कारण लक्ष देऊन ऐका याच देही घडे देवाचे अनेक हे ज्ञान मग अनेक हे ज्ञान कुठंच नाही याच देहात मिळतं आणि तो तुम्हाला मिळाला तो तुम्ही जाना अभंगाचं दुसरं चरण देह दुर्लभ जाना नरदेह दुर्लभ जाना नरदेह दुर्लभ जाना नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना शतवर्षाची गणना शतवर्षाची गणना शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना यातना त्यामध्ये दुःख यातना त्यामध्ये दुःख यातना यातना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा नरदेह दुर्लभ दाना नरदेह दुर्लभ दाना शतवर्षाची गणना शतवर्षाची गणना कामाचे दुःख यातना कामाचे दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वा माझ्या वारकरी चाले ऐकल्या का ते संस्थेची आठवतं आता राहिले नाही चाली आता तेरे बिना जिया जाए ना हा आणि मग लोक आनंद घेतात वारकरी चालींमध्ये इतका आनंद आहे ना महाराज खूप आनंद आहे फक्त काय माहिती आहे का तो देता आला पाहिजे आणि वारकरी चाल म्हणण्यासाठी या काळात तरी बोधेबाबांची कृपा फार महत्त्वाची आहे बरं का असं आता लोक म्हणतात आमच्या मुलाला पकवाज शिकवा पण त्या पकवाजाची तर इच्छा पाहिजे का नाही हा काय म्हणता लहान पोरं असतात घरामध्ये आपण गेलो का बेटा महाराज पंची ना तो आपल्याकडे दगस बाय झाला आमनच गर्दीक न हो भाऊ आता मी काही बोललो नाही रे तुम्हीच माय सांगी राणी मांडी घाल मांडी घाल मांडी घाल हा आमचा धर्म आहे इकडे मागे फोटो लावलाय तुम्ही जरांगे पाटलांचा लावलाय ना कायद्याचा व्यवस्थित अभ्यास केला ना तर थोडे दिवस लागतील पण ते भेटेल आणि हे कोणाच्या हातामध्ये
कायद्याची भाषा सांगतो बरं, पक्षाची मला काही घेणं देणं नाही आहे, कारण मी बी 4 वर्षापासून त्या कायद्याच्या चौकटीमध्ये आहे. आरक्षण हा मुद्दा इतका सोजोड आणि चांगला आहे. जर व्यवस्थित आंदोलन केलं, व्यवस्थित मागल्या दिल्ली दरबारामध्ये गेल्या आणि दोघी जर समजा सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट या दोघांनी कधी 13 साक्षऱ्या जर तुम्हाला देऊन दिल्या, जर लोकांची मागणी आहे आणि लोकांनी जर समजा, आणि क्रायटेरिया आहे फक्त तो देण्यासाठी सह्या पाहिजे. काय पाहिजे? आणि आरक्षण हे कोणताही राजकीय पक्ष देऊ शकत नाही. आरक्षण कायदे मंडळ, कायदे विषयक मंडळ, तत्कालीन मंडळ या चारींच्या बैठकीमध्ये आरक्षण देण्याचा अधिकार फक्त आणि फक्त सुप्रीम कोर्टाला आहे. कोणाला आहे? पण तो सुप्रीम कोर्टामध्ये तुम्ही किती चांगल्या पद्धतीने तो विषय मांडता हे महत्त्वाचं आहे. एक बी क्युरी चालत नाही आणि आपले लोक सगळं करतात, मुद्दाम एक क्युरी टाकून देतात, सुप्रीम कोर्ट रिजेक्ट करते. काय करते? चांगलं घर बांधता लोक, एकदम बंगला असतो, पण नेमकं काही ना काही ठेवतीनच. आमचं बी घर बांधलं, शेवटी माझ्या आईने सांगितलं होतं की बा तुळशी वृंदावन बनवून दे जा. हा नाहीच बनवतेच नाही. बनवू शकत होते ते, पण बनवलं. पण तुम्हाला एक सांगू का, आता लोक हुशार झाले. आता लोक, तुम्हाला एक सांगू का, तुम्हाला असं वाटेल बो महाराज जातीवाचक बोलतोय, पण जातीपातीला वाटणारं सुद्धा आपलं संविधान आहे. आलं का लक्षामध्ये? आणि संविधानाने सगळ्यांना अधिकार दिलेला आहे, फक्त तो तुम्ही किती घेता हे तुमच्यावरती आहे. आलं का लक्षामध्ये? हे कोणत्या जातीचं नाही, कोणत्या धर्माचं नाही आणि कोणत्या पक्षाचं नाही. संविधान हे सर्व धर्म निरपेक्ष आहे. बंधुता, समानता, न्याय या सगळ्या गोष्टींच्या तत्वावरती संविधान चालत असतं. फक्त त्याचा उपयोग आपल्याला चांगल्या पद्धतीने करून घ्यायचा आहे आणि तो तुम्हाला भेटेल फक्त संघटित राहा. संघटित गट पडी जायलेत, गट पटो ना पटो मला परत बोलवू नका. खरं सांगा संदीप भैया, मोदी तुम्हाला ओळखतो का? उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरदचंद्र पवार, अजित पवार, एकनाथ शिंदे ओळखतो तू तुम्हाला? नाही ना. त्याच ना पाहिजे घरमा खुना खाण्या. आमना साहेब लेखाचा काय बोलना, साहेब वय कस सुद्धा नाही ना रे तुला रे. तुम्हाला कळत नाही का? गावाचं राजकारण, विकास महत्वाचा आहे का नाही? गावामध्ये युनिटी महत्वाची आहे का नाही? आता हा तुम्ही सप्ताह करताय, कशासाठी करताय? गावाचे सगळे लोक एकत्रित आले पाहिजे. आणि गावमात बघा, इलेक्शन 1 दिवसाचं, पण शेवटी तुम्ही एकमेकांना लहानपणापासून बघताय, ओळखताय. एकमेकांच्या खुणेच्या गद्दारी होऊ नका. एकमेकांसाठी प्रेमाने जीवन जगा. ज्या दिवशी इलेक्शन आलं, ज्यानं बटन दाबलं त्यानं दाबी देऊन मोके होई जाऊ. उकाऱ्याहून सुद्धा खुनाखानी आमच्या गावात एवढा दगड टाकला, दल्ला जपेल होता. आऊ बोलना म्हणे की याही वरिसल्या म्हणे बीजेपी ये वाहू नये. बीजेपी ये नाही, पण तो मरी गया त्यानं काय नाही म्हणे. एक मतदान कमकट टाका म्हणे झाला आपला, त्यांना पोऱ्याने याले चाकूमार दिना, आऊ बी मरी गया. काय चालू आहे झालंय? प्रेमाने जगा, आनंदाने जीवन व्यतीत करा. एक दिवस नरदेव चालला जाईल, नरदेव दुर्लभ बाई, रिकाम्या गोष्टींमध्ये पाडू नका. परमात्म्याने दिलेला आहे ना नरदेव, चांगल्या गोष्टीसाठी झटा. जिथं अन्याय अत्याचार होत असेल तिथं चांगल्या गोष्टीसाठी उभे राहा. हा धर्म आहे. ऐकून नका घेऊ, शंड बनवून जगू नका. बाळासाहेब ठाकरे एक वाक्य बोलायचे, बोलू का? तुम्ही शाखा प्रमुख होते, अजून बी आहेत. खरं सांगा, बाळासाहेब ठाकरे बोलायचे. बोलू तर द्या, टाई पहिलेच बाजीला नसत्या. बाबा बाळासाहेब ठाकरे सांगायचे, आता राम मंदिर बनलं ना, 492 वर्ष लागले तुम्हा सगळ्या झोपलेल्या हिंदूंना राम मंदिर बनवायला, आणि स्वतःला हिंदू म्हणून घेता तुम्ही. मागच्या रामनवमीपर्यंत रामचंद्रांचे कपडे बदलवायचे परमिशन कोणाची? कमिशनरची. हिंदूंचा आराध्य दैवत कपडे बदलवायला कमिशनर आमले सांगितलं वय कपडा बदलावसो. आणि आता मंदिर बनी गे ना, आपलाच भुकी राहणार. मंदिर बनावायला नाही पाहिजे होतं. मंदिर काय कोणाच्या बापाचं आहे? मंदिर सगळ्या हिंदूंच्या रुपयातून उधार झालेलं आहे. मंदिर कोणी एका पक्षाचं नाही, काय मोदीचं मंदिर नाही, मंदिर आमचं आहे. आणि मग बाळासाहेब आता पाहिजे होते. बाळासाहेब काय म्हणता माहिती आहे? बोलू ना. हिजड़े वो नहीं होते, हिजड़े वो नहीं होते जो रोड के बाजू में रह के तालियां बजाते हैं. हिजड़े वो होते हैं जो हिंदू होके हिंदुत्व का विरोध करते. हिजड़े ते आहेत खरे. जमत नाही त्यांना हिंदुत्व. चांगलं काम चालू असलं का त्या वाकडा जाते नेमन राहा. देवणी आती उभा करेल, आणि जर वाकडं जावानी सवय आडवं पळानी पुढली मॅन्युफॅक्चर आडवीच बनाडी तो. नरदेव दुर्लभ आहे, वाया घालवू नका. बाळा तुझ्या घरी मोटरसायकल आहे का? नाही? तुझ्या रे तू दिखित ना मला तुझ्या गोरा कोणता मस्त इकडे बघ. मोटरसायकल मध्ये काय टाकता तुझे पप्पा? पेट्रोल आणि डिझेल टाकलं तर
डिझेल टाकलं तर गाडी चालेल का? चांगली राहील का बिघडेल? मग बिघडलेली गाडी चांगली करता येईल का नाही? मग चांगली करता येईल म्हणून आपले पप्पा बिघडवता का? गाडीची किंमत किती आहे? 1 लाख. मग गाडीची किंमत 1 लाख, तिच्यात काय टाकावं हे आपल्या पप्पांना कळतं, परंतु बऱ्याच लोकांना या नरदेह दुर्लभ आहे याच्यात काय टाकावं. काही लोक म्हणतात की नरदेह दुर्लभ आहे असं एकनाथ महाराज म्हणतात. जपमा हेतू आहे त्यांना माहिती आहे. तुम्ही जाना हा उपदेश आहे. नरदेह दुर्लभ जाना. शब्द वर्षाची गणना. 100 वर्षाचं आयुष्य, 50 वर्ष झोपेत गेले, 25 वर्ष शिक्षणामध्ये गेले, 12 वर्ष व्यवस्थित संसार करण्यात गेले, 12 वर्ष म्हातारपणात गेले. तुम्ही अहंकार करता कशाचा? दुःख आहे दुःख. चांगले गेले काहीच राहत नाही. म्हणून 2 शब्द प्रेमाने बोला. जो आपल्या संपर्कामध्ये आला परत त्याला आपल्या भेटावंसं वाटलं पाहिजे. इतकं गोड आपलं बोलणं आणि वागणं असलं पाहिजे. तटपणा करू नका. आमना गावात थर करतात म्हणे लोक आपले. तू का कावरेल कुत्र आहे रे? तू माणूस येणार आहे. माणसाने माणसाशी माणसा. आमच्या अंमळनेर तालुक्यामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये एक साने गुरुजी होता. खरा तो एकची धर्मन जगाला प्रेम अर्पावे. जे काम डेअरिंगने होत नाही ते काम प्रेमाने होतं. बाळा मला एक सांग, या 2 हाताने किती लोकांना मारू शकतो आपण? 2 हाताने किती लोकांना मारू शकतो? 1 2 जास्त ताकद असेल तर 10 लोकांना. बरोबर आहे का नाही? पण या 2 हाताने किती लोकांना नमस्कार करू शकतो आपण? आधी जितला पटेल फक्त हात जोडीसन राम राम इथला असले एकच टाईम मा. म्हणून मारायची भाषा करण्यापेक्षा प्रेमाने हात आपण जोडले पाहिजे. नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता. या गोष्टीचं तुम्ही पालन केलं पाहिजे. आणि म्हणून नरदेह दुर्लभ जाना, 100 वर्षाची गणना. मग ते सुखाचं का? तर या मध्य दुःख यातना. मग या दुःखाच्या यातना कमी करायच्या असेल तर सतत आठवा मधुसूदना. कसं आठवा? वासुदेव वासुदेव म्हणा. मग याच्या व्यतिरिक्त प्रतिगोल केलं अभंगाचं 3रं चरण. न लगे तीर्थाचे ब्रह्म अगदी वेळ आपल्याकडे कमी आहे. 11च्या पुढे मी एकही मिनिटं जाणार नाही. कोणी काही म्हटलं तरी अगदी वेळेत सांगतो बरं का. अभंग जितका मोठा असतो हा सोडवता याच्यामध्ये अजून एक प्रमाण टाकलं का हे अजून लांबतं. पण लांबवायचं नाही आपल्याला. अगदी वेळेत कीर्तन करायचं आहे. सकाळी सर्वांना उठावं लागतं. हां, कीर्तन झाल्यावर तुम्ही 1-1.5 घंटा मोबाईल बघणार हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. थोडं आहे की नाही? जास्त नाही. जेवढं आहे तर जेवढं आपण म्हटलं पाहिजे. मॅनेजमेंट असतं टायमाचं. काय असतं? हां, 11 वाजले आणि तुम्ही कधी ब्रह्मज्ञान सांगितलं लोक म्हणतो तो आवरणार आहे. तो काय येडा बिडा पाहिजे. अजून एक सवय बरं का चोपदार काका. 11 वाजून जाता पुरे 11 होऊन जाता. लोकांचे 12 वाजलेले असतात तसे. याचे 11 असतात. मग हा हळूच म्हणतो मृदंगाचार्य, तुम्हा सर्वांची इच्छा असेल तर मी अजून 10 मिनिटं बोलू का? तू तवस ना काय कर रांता. तुला माहित नाही का 11ला कीर्तन सरस? मग तू पहिले सांग ना काय सांगणं ते. भलतं म्हणजे हे टीका नाही बरं. हे वास्तव आहे. ही टीका नाही आहे. मी काल कीर्तनामध्ये असं बोललो की जेने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी. काय चुकीचं बोललो मी? तुम्ही जर कथाकार आहात, कीर्तनकार आहात, गायक आहात, वादक आहात, किंबहुना तुम्ही माडकरी आहे तर तुम्हाला व्यसन करायचा अधिकार नाही. नाही आहे तुम्हाला अधिकार. नाही मारा मलाच बोलला मग सुधर. इथलं जर लागतंय ना तुला, म्हणजे तुला काय वाटतं तुझ्या नियम इथं चालतील? अरे ऋग्वेदामध्ये 3ऱ्या संहितेमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, जी व्यक्ती माडा किंवा रुद्राक्ष घालून तंबाखू खाते त्या व्यक्तीला सुरभी गाय खाल्ल्याचं पाप लागतं. इथलं ते आपण बंद पटेल. आणि महाराज आमलेच बोलणार, तुमले बोलणार. एक तर माडा काढून टाका, एक तर व्यसन सोडा. नाही म्हणे उजागरे करावे लागतात. तुझी गरजच नाही आहे ना. जे नित्य नेमन प्राणी ते नित्य नेमन आम्ही ते प्राणी दुर्लभ. बोलता नका बरं का. मी बोलाना पैसा आले तुम्ही फुकट बोलू नका.
हा लक्ष देऊ नाही का? शेवटचे 5-7 मिनिटं बाकी आहे. सगळ्याच्या सगळ्या महिला वर्गांना इथून असं दंडवत आहे माझं. हीच माझी विनवणी जोडोनी या करदोणी शरण एका जनार्दनी तुम्ही वासुदेव म्हणा अनुदिनी गा. याला पर्याय नाही बरं का महिला वर्ग. कोर्टामध्ये 9 केसेसपैकी तलाकाच्या जर आल्या असतील या धर्मरक्षणासाठी, 9 पोरींच्या घरी तलाक झाले असतील तर 8 तलाक होण्याचं कारण पोरगीची माय आहे. हे माझं संशोधन आहे, माझा अभ्यास आहे. माय माय पूर्वीच्या इथं जितक्या बी बाया बसल्या आहेत ना या सगळ्या म्हाताऱ्या, जी बाई 35-40 प्लस आहे ना त्या बाईने नवऱ्याचा मार खाल्ला, दारू पिणाऱ्याचा संसार केला, फक्त आणि फक्त माझ्या मायबापाची इज्जत सासरमध्ये राहावी म्हणून. तिला सगळं करता येत होतं. पण आता लग्नाला फक्त 5 महिने झाले, त्याला कसं होणार? नाही होणार ते. आणि मग त्या पोरगीला आपण समजवण्याचा प्रयत्न करा, बेटा भांडणं प्रत्येकाच्या घरामध्ये होता, तिची माहिती गुन्हेगार आमल्या घरात नाही. आई कोर्ट आहे ना मावशी, त्याहून त्या रामनगर लागत नगर आमनी पोर आमले जड नाही, दुसरं लग्न लाईतच होती ना. तुम्हाला वाटत नाही का तुम्ही असं चुकीचं स्टेटमेंट देता? तेव्हा पोरगी आहे ती पोरगी, दुसरं लग्न द्यायचं याचा अर्थ कळतोय तुम्हाला? दुसरं लग्न लावून देणं म्हणजे दुसऱ्या माणसासोबत तिला पाठवणं, इतकी बुद्धी चालते तुमची? आमले जड नाही ना, आम्ही वागिली शोध. शेतकरी चालणार नाही हा, फ्लॅटवाला पाहिजे. पण तिच्या लक्षात येत नाही की 1 एकर इकलं तर 3 फ्लॅट येतात नाशिकमध्ये, आणि तेच फ्लॅटवाले कोरोनात घरी आले होते. फ्लॅट पाहिजे म्हणजे फ्लॅट. अरे फ्लॅट सोबत लग्न लावायचं आहे का पोरग्याचं? मी जेव्हा कीर्तनकार चालू होतो ना, कीर्तनकार माझा मामा म्हणायचा मला, कीर्तन बंद कर तरच पोरगी देईल. मला बी तर वाटत झालं, म्हणता भाऊ कोवार राहायचं असो, मी लपी लपी जाऊ. 80,000 पगार आहे मामाच्या मुलीच्या पतीला. किती? 80,000. मला 2.5 लाख रुपया पडतं. आता मामाची मुलगी म्हणते माझा निर्णय चुकला. म्हणतो तू बड खानदान चुकेले. अरे परमार्थ काय सोपा आहे? बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली. पोरींनो भावाचा ऐकजा, परत परत सांगायला येणार नाही. आणि पुढच्या वर्षी मी तुम्ही किती म्हटलं तरी तारीख घेणार नाही, हे पक्क ठरलेलं आहे. का बरं आहे? त्याला 2 वर्ष जायचं, पट्यारा पण करू नये, घडी घडी जाऊ नये, किंमत कमी होते. हा 2 वेळा जायचं, 2 वर्ष गॅप घ्यायचा. नाही महाराज आमच्या गावाचं प्रेम आहे त्यान कुर्ताच सांगितलं नव्हती काढी ठेवा. दुसरा महाराजला दुसरा ऐका काहीतरी, एकच कॅसेट किती चक्कर ऐकशात, बदलून टाकायचा महाराज. किती का चांगला राही ना तो कीर्तनकार. बरं लोक गैरसमज करतात अजून. मला आता लांब पडतं, गाव खूप लांब आहे, वयामानाने होतं नाही म्हणून सगळ्या पोरींना सांगणं, पोरीनो जितक्या पोरींचे लग्न बाकी तितक्या 1 मिनिटामध्ये सांगतो. शिकता आलं शिका, शिकू नका. फार मोठं होता आलं व्हा. फक्त एक गोष्ट करा, आपल्या तोंडामध्ये नम्रता आणि बुद्धीमध्ये शुद्धता, आणि आपल्या मायबापाने आपल्याला जन्माला घालून फार मोठे कष्ट सहन केलेले, आपल्यामुळे गावाचं, देवाचं, भावाचं, धर्माचं, समाजाचं, भावबंदकीचं आणि जलमध्ये त्या मायबापाचं नाव कलंकित होणार नाही. फक्त एवढं सांभाळायचं. कीर्तन यशस्वी झालं, फार यशस्वी झालं. तुमच्या तालुक्यामध्ये, पाचोरा तालुक्यामध्ये गोंडगाव नावाचं गाव आहे. 9 वर्षाच्या पोरगीवरची बलात्कार झाला. काय चुकी होती त्या पोरगीची? काय चुकी होती? काय मरणारी मरून गेली, त्याला जेलमध्ये. पण आज तिच्या मायलाच्या पोरगीची आठवण येते. पोरींनो प्रेम ब्रेम नसतात, काही नाही. हे प्रेम थोतांड आहे. आणि जर प्रेम राहिलं असतं ना, लग्न करून भांडणं झाले नसते. प्रेम नाहीच आहे ती कामुकता. विजली का लगेच दुसरं ऑब्जेक्शन. पोरींनो आपल्या अंगावर कलंकितचा डाग मरेपर्यंत लागू देऊ नका. तुमचा बाप 1 नंबर स्थळ आणणार आहे, राणी म्हणून राज्य करणार आहे. फक्त आणि फक्त स्वतःचं आचरण सांभाळा. आणि पोरींना म्हणून काही फायदा नाही. सगळे पोरं जर कोणाचं असेल इकडे तिकडे तर ऐक जा. खरं खरं सांगा बाबा मला एक सांगा, तुम्ही माझ्या वडिलांच्या वयीचे, ही कोणी मीटिंग घेणार नाही तुमच्या गावामध्ये. मला एक सांगा, जी पोरगी रात्री 12 वाजेपर्यंत एखाद्या मुलासोबत व्हॉट्सअपवर बोलते, स्नॅपचॅटवर बोलते, इंस्टाग्रामवर बोलते 12 वाजेपर्यंत, चला ते झालं. आता तू सांगतो बाळा मला, एखादी पोरगी कॉलेजला गेल्याच्या नंतर जर समजा एखाद्या मुलाच्या गाडीवर बसून जाते, त्याच्यासोबत कॉफी प्यायला जाते, नको तितके जंगल त्याच्यासोबत गाडीवर बसून फिरते, खरं खरं सांग तिच्या मायबापाला ती फसवते का नाही? मग जे मायबापले फसाडी राणी ती आपला संसार करी का? समजी राहणं तुमले, समजी राहणं. प्रेम नाहीच आहे, बिलकुल नाही आहे. माझा तर विश्वासच नाही आहे. प्रेम राधेने कृष्णावरती केलं, अमर झालं. मीराबाईने केलं, मिळावं म्हणून नाही, जे भेटू शकत नाही पण तरी सुद्धा शुद्ध अंतकरणाने केलेले भक्तिभाव म्हणजे प्रेम आहे.
बर्बाद झाले, पोरं मेले, लगीन तरी घेतीनं. अहो म्हणे मी जगाव नाही, 4 मरी जायला होता, तो 5वा होता. आणि आवा को तिले सांगे गल्ली मा मैं तेरे लिए चांद तारे तोड के ला सकता हूं. तुला बापनी टांगेलेत त्या हा? रिकामे कामं करू नका, संस्कृतीला डाग लावू नका. पोरींनो, आचरण सांभाळा, मायबापाचं रक्षण करा शिक्षणामध्ये. आणि मायबापाला सुद्धा सांगणे संपलं कीर्तन. आपल्या मुलामुलींना इतकं शिकवा, लायक बनवा. इतकं शिकवू नका त्या तुमले नालायक समजतील. इथलं नाही, हा इथलं नाही, मस्त एटीत शिकवा. आणि झाला कीर्तन संपलं. पोरींनो, ठिकाणी करत या, शास्त्र सांगतोय 50,000चा नाही 70,000चा मोबाईल वापरा. मी बी लाख रुपयाचा वापरतो, वापरा. जिंदगीने मिलेगी दोबारा. पण 1 लाखाच्या मोबाईल बरोबर 1200 रुपयाचा रामपुरी विकत घ्यायचा आणि दप्तरात ठेवायचा. फाटावर, एसटीमा, कॉलेजमा जर कोणी अंगवर ऊन काढा ना, डायरेक्ट टाक देवा ना, डायरेक्ट असा करी सण घरी यावा ना. फुकट केस लढसू, जिकाडी बी दिसू. हा 72 कायदे आहेत पोरींकडून. फाटून घरी यायचं, फाडून घरी यायचं. काय त्या अंगावर आला होता, विषय संपला. आलं लक्षामध्ये? वही घ्या ते, काटावर जावायला नको. हा समय का पहिया चलता है, दिन ढलता है, रात आती है. उस रात में जब एक छोटा सा नन्हा सा दीपक जलता है. समय का पहिया चलता है, दिन ढलता है, रात आती है. अखिल कोटी ब्रह्मांड नाय करुणावलय पांडुरंग परमात्मा, चराचरामध्ये वास करणारी आदिशक्ती मुक्ताई समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज संस्थान शेगाव वसंच्या चरणारविंदी सेवा समर्पित करतो. सुंदर अशी साथ संगत सर्व गुरुबंधूंनी दिले. चोपदार असतील, पेटेवाले असतील, वेनेकरी असतील, महिला मातासुद्धा तुळशी वृंदावन घेऊन तुम्ही 2 तास कीर्तनाला उभे राहतात. खरोखर मानावं तेवढं धन्यवाद कमी आहे. गोड असं तुमचं गाव आहे. बाबा असतील, संदीप भाऊ असतील, काही लोक म्हणता अहो महाराजना ते असणार नावेले. मला माहितीच नाही दुसरं असणार नावे. हा, आणि किती बी चांगलं कीर्तन करा, किती बी, महाराजने असं बोलायला नाही पाहिजे होतं. गर्व आहे. उठ, तुम्ही काय लायकी आहे रे? हा का 4 वर्ष संस्थेत राहिला, का गाथापाठ केला, का पारायण केले? बायको मारत तुले घर मान, तू आमले सांगशी का? अहो पेट आली आणि बोलबर 2 शब्द. जो बुक्का लावले ना तो बी तर करत कालची डोळ्यामा बोट घे. मी बोलू का तुमले? हा, इथं उभं राहणं सोपं नसतं महाराज. त्यांनी का नाही असं म्हणायला पाहिजे होतं, तू मन इथे कसा आवाज पाडत. काही लोक आमले देवना कुत्रा म्हणतात, साला रातले भुकतात, दिनले जपतात. आम्ही कुत्रा शेतात पण देवना समजेना तुमले. सगळ्यांचे मनापासून आभार. गोड अशी साऊंड सिस्टीम, सुंदर असा हा कार्यक्रम. अरे असेच हसत जा, हसणारे लवकर मरत नाही बरं. दिल खुश राहतात ते. काकांचं खूप चांगलं प्रेम. परमात्मा तुम्हालाही आयुष्य प्रदान करो. समस्त लोकांची मनापासून माफी. जर काही चुकीचं तुमच्या मनाला लागलं असेल, तर काही चांगलं वाटलं असेल, गुरुवर्यांचा, आईवडिलांचा आणि तुम्हा सर्व मायबापांचा सहकार्याचा आशीर्वाद समजा. करविले तैसे केले कटकट, वेडे का नीट देव जाणे, बोलिले लेकुरे वेडे वाकुडे उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. सेवे लागे सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणारे. चाले हे शरीर कोणाची यासते, कोण बोलविते हरी विना. परमात्म्याने सगळं बोलून घेतलं. सगळ्याचा सगळा जबाबदार तोच परमात्मा. ज्या संतांनी गोड मार्ग दाखवला त्या संतांचं मोठ्या प्रेमाने भजन करा. ज्ञानेश्वर मारा